तर पहिला प्रश्न होता मित्रांनो, ताशी सरासरी 45 किमी वेगाने जाणारी निर्धारित बस ठिकाणी वेळेत पोहोचते. जर ती बस ताशी सरासरी 54 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहोचते. म्हणजे गाडीचा वेग वाढवला तर गाडी 20 मिनिटे लवकर पोहोचते. तर तिने कापायचे एकूण अंतर किती? आता इथे पहा मित्रांनो, इथे पहिल्या वेळेस ताशी वेग किती आहे? 45 किमी वेगाने, आणि दुसऱ्या वेळेस किती आहे? 54 किमी वेगाने. तर मित्रांनो, इथे 45 आणि 54 याचा लसावी किती होते? 270. आता 270 भागीला 45 बरोबर 6 तास वेळ लागेल. जर 270 किमीला 45 किमीने जायलाच 6 तास लागतील. पुन्हा 270 किमीला 54 किमी वेगाने जर गेले तर 5 तास लागतील. या दोघाचा फरक किती झाला? 1 तास. म्हणजेच इथे पहा, 270ला 60 मिनिटे लागतात. तर 20 मिनिटं बिफोर आहे. 20 मिनिटासाठी इथे कालावधी किती किमी लागेल? x किमी. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 270 गुणिला 20 भागीला 60, म्हणजेच 20 × 20, 20 × 60, म्हणजे 270 भागीला 3, म्हणजेच किती झाले? 90. म्हणजेच 90 किमी एकूण अंतर कापावे लागेल. त्यानंतर दुसरं गणित पहा मित्रांनो, एका संख्येतून 5 वजा करून 7ने भागितल्यास उत्तर 2 येते. एक संख्या x, त्यातून 5 वजा केले आणि 7ने भागितलं तर उत्तर 2 येते. म्हणजेच इथे x वजा 5 हे 7 इकडे गेल्यावर गुणिला होईल. 7 दुनी 14. x बरोबर 14 अधिक 5, म्हणजे x ची किंमत किती निघत आहे? 19. आता काय म्हणते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 3ने भागल्यास, म्हणजे ती संख्या कोणती? 19. 19 मधून 4 गेले, किती राहिले? 15, आणि त्याला 3ने भागितले तर उत्तर किती येईल? 5. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 83 नंबरचं गणित पहा. क्रमागत 30 विषम संख्येची सरासरी 58 असल्यास त्या संख्येची बेरीज किती? पहा, 30 विषम संख्या याची सरासरी किती आहे? तर 58 आहे. म्हणजेच 30 गुणिला 58 म्हणजेच किती होते मित्रांनो? 3 8 24, उरले 2, 3 5 15, 15 2 17, म्हणजे 1740. पर्याय क्रमांक 2 उत्तर. दुसऱ्या पद्धतीने गणित करता येईल, परंतु मला असं वाटते की या पद्धतीने जर गणित केलं तर अतिशय सोप्या पद्धतीने, कारण सरळ गणित आहे. 30 विषम संख्येची सरासरी 58 आहे, म्हणजेच 30 गुणिला 58 1740 उत्तर येईल. त्यानंतर 84 नंबरचं गणित पहा. 30 वजा 15 वजा भागीला 5 गुणिला 12 ब्रॅकेट कंप्लीट अधिक 4. आता इथे पहा मित्रांनो, 30 वजा 15ला 5ने जर भागितले तर उत्तर किती यायले? 3. हा ब्रॅकेट कंप्लीट गुणिला 12 अधिक 4. आता इथे किती होईल? 27. 27 गुणिला 12 अधिक 4. आता 27 गुणिला 12 म्हणजे किती? 324 अधिक 4, म्हणजे 328 उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 85 गणित पहा. 4.84 मीटर लांब व 3.1 मीटर रुंद असणाऱ्या खोलीकरता खोलीची लांबी किती आहे? 4.84 मीटर, म्हणजे सेंटीमीटरमध्ये, इथे सेंटीमीटर आहे. आता सेंटीमीटरमध्ये याचं कन्व्हर्सेशन करायचं असेल 4.84 गुणिला 100, म्हणजेच किती? 484 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 3.1 मीटर म्हणजेच 3.1 मीटर म्हणजेच
इथं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 310 सेंटीमीटर. तर मित्रांनो, इथे खोलीकरता 22 सेमी बाय 10 सेमीच्या फरशा बसवण्यासाठी 1.5 रुपयाप्रमाणे किती रुपये खर्च येईल म्हणते. म्हणजेच इथे पहा, आता सेंटीमीटरमध्ये आपण दोन्हीचं कन्व्हर्सेशन केलेलं आहे. 484 गुणिला 310 भागीला, म्हणजे मोठ्या भागाचे क्षेत्रफळ भागीला छोट्या भागाचे क्षेत्रफळ. मोठ्या भाग कोणता आहे? खोलीची लांबी रुंदी भागीला आहे फरशीची लांबी रुंदी. 22 गुणिला 10. आता इथे पहा मित्रांनो, 22 दुनी 44, उरले 4, पुन्हा 22 दुनी 44 म्हणजेच 22 आला. आणि इथे किती? 31. आता 31 गुणिला 22 म्हणजेच इथे किती? 22 एक 22, उरले 2, 22 त्रिक 66 आणि 2 68. आता हे झालं तिथे लागणाऱ्या फरशा. आणि त्याचा रेट किती आहे? 1 रुपया 50 प्रमाणे किती रुपये लागतील? म्हणजेच 1.5 1.5 रुपयाप्रमाणे खर्च किती? त्याचा गुणाकार किती येईल मित्रांनो? 1023. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 86 नंबरचं गणित पहा. 198 गुणिला 198 अधिक 202चा वर्ग अधिक 2 गुणिला 198 गुणिला 202. आता इथे पहा मित्रांनो, 198 गुणिला 198 म्हणजे 198चा वर्ग अधिक 2 गुणिला 198 गुणिला 202 अधिक 202चा वर्ग आपल्याला असं लिहिता येईल. आता हे कशाचा वर्ग आहे मित्रांनो? तर 198 अधिक 202चा वर्गाचं एक्सपान्शन आहे. म्हणजे ए अधिक बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग 2ab अधिक बीचा वर्ग. तर इथे ए 198 आणि बी 202, याची बेरीज किती होत आहे मित्रांनो? 400. 400चा वर्ग 4 चौक 16 आणि किती शून्य आहे? 2, म्हणजे 4 शून्य वाढवायचे. म्हणजेच इथे उत्तर किती येईल मित्रांनो? तर 1,60,000. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 87 नंबरचं गणित पहा मित्रांनो. ए बी सी हे अनुक्रमे एका कामास 12, 16 आणि 24 दिवस लावतात. जर त्यांनी एकत्रित काम केल्यास किती दिवस लागतील? तर एला काम करण्यासाठी 1/12 दिवस, बीला काम करण्यासाठी 1/16, सीला काम करण्यासाठी 1/24. आता याची लसावी किती होते? 96. म्हणजेच इथे येता पहा, 12 8 96, म्हणजे इथं 8 राहिले. इथे 16 96 आणि 24 चौक 96, म्हणजेच 8 6 14 18, 18/96. याला कोणत्या संख्येनं भाग जाते? 5 6 3 सक 18 आणि 16 सक 96, म्हणजे 3/16. म्हणजे याचं व्यस्त करावं लागेल. म्हणजे किती? 16/3 दिवस लागतील. किती लागतील? 16/3 दिवस. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे नाही बरं, कारण आपल्याला इथे व्यस्त करावं लागेल. 3/16ला 16/3 दिवस करावे लागेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर जर ए अधिक बी बरोबर 8 आणि ए गुणिला बी बरोबर 15 असेल, तर आता इथे पहा मित्रांनो, समजून घ्या की कोणत्या दोन संख्येची बेरीज 8 आहे आणि कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 15 आहे. तर 5 अधिक 3 बरोबर 8 आणि 5 गुणिला 3 बरोबर 15. म्हणजे एची व्हॅल्यू काय निघत आहे? 5 आणि बीची व्हॅल्यू 3. आता काय म्हणते? एचा घन आणि बीचा घनाची किंमत किती? आता एची व्हॅल्यू किती आहे? 5, 5चा घन आणि 3चा घन. 5चा घन 125 आणि 3चा घन 27, म्हणजे याची बेरीज किती वेळेली? 152. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. नाहीतर मग आपल्याला सूत्रानुसार ते करावं लागेल. त्यापेक्षा सोपं गणित
समजून घ्या ना की या दोन संख्येची बेरीज 8 आहे, दोन संख्येचा गुणाकार 15 आहे, म्हणजे त्या संख्या किती 5 आणि 3 किंवा 3 आणि 5, पण त्याची बेरीज जर केली तर किती येईल, त्याच्या घनाची बेरीज केली तर 152, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. सोप्या पद्धतीने समजून घ्या मित्रांनो. त्यानंतर गणित पहा, y बरोबर वर्गमुळात 125 गुणिला वर्गमुळात 30 गुणिला वर्गमुळात 6. आता याला कसं लिहिता येईल मित्रांनो पहा, 125ला आपल्याला 5 गुणिला 25 लिहिता येईल, गुणिला याला कसं लिहिता येईल 5 गुणिला 6 वर्गमुळात 6. इथे पहा मित्रांनो, वर्गमुळात हे 5 बाहेर निघतील, 25चं वर्गमूळ 5 आणि इथे काय राहील वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 5 वेगळं करू आणि वर्गमुळात 6 वेगळं करता येते, वर्गमुळात 5 वर्गमुळात 6 गुणिला वर्गमुळात 6. पहा आता हे वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 याचा गुणाकार किती वेळेला 5, वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 याचा गुणाकार किती वेळेला 6. हे समजून घ्या फक्त, वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 5 किती होते 5च, आणि वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 याचा गुणाकार 6च होते. आता याचा गुणाकार किती होईल 5 5 25, 25 सक 150, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 90 नंबरचं गणित पहा, 380 आंबे काही मुले व मुलींना वाटले, एकूण विद्यार्थी 85 होते. प्रत्येक मुलाला 4 आंबे व प्रत्येक मुलीला 5 आंबे मिळाले, तर एकूण मुलांची संख्या किती. तर मित्रांनो इथे पहा, हे गणित सोडवताना ऑप्शनमधून शक्यतो जा. इथे किती 35 मुले जर धरली तर 35 मुलाला आंबे किती 4 प्रमाणे किती वेळेले 140. आता मुली किती असतील, मग पूर्ण टोटल 85 होते, म्हणजे मुली असतील 50, 50 गुणिला 5, आणि मुलीला आंबे किती 5 होते, म्हणजेच 250. एकूण बेरीज किती वेळेली 390, आपल्याला किती पाहिजे 380, म्हणजे हा ऑप्शन बसणार नाही. दुसरं पहा, 38 मुले घेतली तर इथे मुलाची संख्या विचारली, 38 गुणिला 4 म्हणजेच किती 152. आता मुली किती असतील 47, 47 गुणिला 5 म्हणजेच किती 235. याची बेरीज किती वेळेली 387, आपल्याला 380 पाहिजेत. तिसऱ्यानंतर पहा, 40 आंबे जर धरले आपण, 40 मुलं, 40 गुणिला 4 आणि इथे मुली किती असतील 45, 45 गुणिला 5, 45 गुणिला 5 म्हणजे 225, 40 गुणिला 4 म्हणजे 160, म्हणजे याची बेरीज किती वेळेली 385, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन बसणार नाही. आता चौथा ऑप्शन पहा, चौथ्या ऑप्शनमध्ये 45 गुणिला 4 किती वेळेले 180, नंतर मुली किती असतील 40, 40 गुणिला 5 म्हणजेच किती तर 200, एकूण बेरीज किती वेळेली 380, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर गणित पहा मित्रांनो, 91, एक दुकानदार 80 वस्तू 2400 रुपयांना खरेदी करतो व तो शेकडा 16% नफ्याने विकतो, तर प्रत्येक वस्तूची विक्री किंमत किती. आता 80 वस्तू 2400 रुपयांना, तर एका वस्तूची किंमत किती झाली मित्रांनो 30 रुपये. आता 30 रुपयावर 16% नफा, 30 रुपयावर 16% नफा, हे 0 0 कटले, 16 48, 48 भागीला 10 म्हणजेच किती झाले 4.8. 4.8 कशात मिळवावं लागेल 30 अधिक 4.8 म्हणजेच किती झाले 34.80, पर्याय क्रमांक 4 उत्तर. फक्त एक लक्षात ठेवायचं, या वस्तूची किंमत किती वेळेली 30 रुपये, 30चे 16% म्हणजे 4.8, 4.8 30 मध्ये मिळवा किती झाले 34.8. त्यानंतर 92वा प्रश्न पहा, 300 पुस्तकाच्या गठ्ठ्यात अर्थशास्त्र, इंग्रजी, मराठी, गणित, इतिहास या क्रमाने पुस्तके लावल्यास 219व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक येईल. तर इथे एकूण किती प्रकारचे पुस्तक आहेत 5 प्रकारचे पुस्तक. 219ला 5 ने भागा म्हणजेच 5 चोक 20, उरला 1, 5 त्रिक 15, उरले 4.
चौथ्या नंबरचं पुस्तक कोणतं आहे पहा. इथपर्यंत इतिहासपर्यंत कंप्लीट येईल. 43 न भाग जाते म्हणजे 215 पर्यंत. मग 216, 17, 18, 19 नंबरचं पुस्तक कोणतं राहील? गणिताचं पुस्तक राहील. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 93 नंबरचं गणित पहा. एका वर्गात 32% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 22% विद्यार्थी गणितात नापास झाले, दोन्ही विषयात 18% विद्यार्थी नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले? तर पहा मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं? दोन्ही विषयात, आता हे इंग्रजी विषय आणि हे गणित विषय. आता दोन्ही विषयात नापास किती झाले? 18% झाले. आता इंग्रजी विषयात नापास किती झाले पहा, किती? 32%. म्हणजेच इथे किती उरायले तर 14. पहा, हे पूर्ण 32 व्हायली बेरीज आणि हे दोन्हीची नापासची संख्या 18, परंतु इंग्रजीत नापास 32. आता गणितात नापास किती आहे? 22. म्हणजे या गणिताची बेरीज किती? 22 आली पाहिजे. 18 आणि 4 22. आता हे सगळे नापास. मग आता इथे पहा, 14 आणि 4 18, 18 आणि 8 18 36. 36% नापास झाले. म्हणजेच इथे पास किती झाले असतील तर 64%. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 94 गणित पहा. y वजा 1/y बरोबर 2. तर yचा वर्ग अधिक 1y चा वर्ग बरोबर किती? तर पहा मित्रांनो, इथे हे गणित सोडवायचं कसं? दोन्ही बाजूला वर्ग करा. आता दोन्ही बाजूला वर्ग केल्यावर याची व्हॅल्यू किती व्हायली? yचा वर्ग 2 गुणिला y गुणिला 1/y अधिक 1चा वर्ग आणि yचा वर्ग. हे y कटले म्हणजे yचा वर्ग अधिक 1y चा वर्ग. आता इथे हे जे वजा 2 आहे, इथे याचा वर्ग किती झाला? 4 झाला होता आणि हे 2 इकडे गेल्यावर अधिक 2 झाले. आता किती किंमत झाली? 6. आणि हेच तर किंमत काढायची होती आपल्याला. yचा वर्ग अधिक 1y चा वर्ग बरोबर किती होईल? 6. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर एका खेळाडूने 5 सामन्यात 37, 45, 83, 78 आणि 5 धावा केल्या. किती धावा केल्या? 37, 45, 83, 78 आणि 5. एकूण 5 सामन्यात. आता इथे म्हणून भागीला 5 केलाय आपण. आता या सगळ्याची बेरीज किती होईल? 248 भागीला 5 म्हणजेच किती होईल मित्रांनो? 49.6. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 96 गणित पहा. एका संख्येच्या 5 पटीतून 10 वजा केल्यास ही संख्या 4 पटीमध्ये 8 मिळवल्यास बरोबरीत होते, तर ती संख्या किती? तर पहा मित्रांनो, एक संख्या x घेऊया. तिची 5 पट किती झाली? 5x. तिच्यातून 10 वजा केल्यास ही संख्या 4 पटीमध्ये 8 मिळवल्यास म्हणजे याची संख्या किती? 4x अधिक 8. तर ती संख्या शोधायची आपल्याला. म्हणजे 5x वजा 4x 8 अधिक 10 म्हणजेच 1x बरोबर 18. तर ती संख्या किती राहील? कोणती राहील? 18 राहील. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 97 गणित पहा. एका निवडणुकीत एका उमेदवाराला 62% मते मिळाली व तो 34,200 मतांनी विजयी झाला, तर एकूण मते किती होती? तर पहा मित्रांनो, विजयी उमेदवाराला जी मते मिळाली ती किती भेटली? 62%. म्हणजेच पराभूत उमेदवाराला किती भेटेल? तर पराभूत उमेदवाराला भेटेल मित्रांनो एकूण 38%. आता इथे पहा की विजयी उमेदवाराला 62% मते मिळाली आणि 34,200 मताने विजयी झाला. म्हणजेच इथे 38% म्हणजेच 34,200. तर 100% म्हणजेच x. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मित्रांनो. किती होईल? 342 00 गुणिला 100 भागीला 38. 38 एका 38, 38 9, 342. म्हणजेच इथं किती आले? 900. म्हणजेच 900 गुणिला 100 बरोबर 90,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर
वर्गमुळात 75 अधिक वर्गमुळात 363 बरोबर वर्गमुळात n. तर इथे पहा 75ला आपण कसं लिहिता येईल, 3 गुणिला 25 अधिक 363ला 3 गुणिला 121 बरोबर n वर्गमुळात. आता 25चं घनमूळ वर्गमूळ 5, इथे वर्गमुळात 3 अधिक 121चं वर्गमूळ 11 वर्गमुळात 3 वर्गमुळात n. इथे कॉमन काय निघत आहे मित्रांनो, वर्गमुळात 3 म्हणजे 5 आणि 11 वर्गमुळात n. आता इथे किती होत आहे, 3, इथे 16 वर्गमुळात n. आता दोन्ही बाजूला वर्ग करा. दोन्ही बाजूला वर्ग जर केले तर दोन्ही बाजूला वर्ग जर केले मित्रांनो तर काय होईल, याचा वर्ग, याचा वर्ग आणि याचा वर्ग. आता 3चा वर्ग किती, वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजेच हे वर्ग कटले, वर्गमूळ कटले म्हणजे 3 राहिले. 16चा वर्ग 256 आणि वर्ग आणि वर्गमूळ कटला n. 256 गुणिला 3 म्हणजेच किती, 768 म्हणजे यांची व्हॅल्यू किती निघेल मित्रांनो, 768. त्यानंतर 91 गणित पहा. जर A614 ही संख्या 11ने भाग जात असेल तर एच्या जागी कोणती संख्या असेल. आता 11ची कसोटी काय आहे मित्रांनो, दिलेल्या संख्येतील सम व विषम स्थानांच्या अंकाच्या बेरजेतील फरक 0 अथवा 11च्या पटीत असल्यास त्या संपूर्ण संख्येस 11ने निशेष भाग जातो. आता इथे लक्षात घ्या की इथे जर आपण 6 घेतले, 6 6 1 4 तर इथे किती झाले बेरीज 10 आणि इथं 7. याचा फरक 0 किंवा 11च्या पटीत नाही म्हणजे ही संख्या बसणार नाही. त्यानंतर 5 6 1 4 इथे 10 इथे 6 इथे सुद्धा 0च्या पटीत होत नाही. त्यानंतर 9 घ्या, 5 नाही 9 6 1 4. आता पहा 6 4 10 9 1 10. तर इथे मात्र दोघाची जी बेरीज आहे ती किती 0 होत आहे. पहा वजाबाकी 6 4 10 आणि 9 1 10 0 होत आहे. म्हणजेच इथे लक्षात घ्या की अंक कोणता राहील 9. आणि तुम्ही 9 जर अंक टाकले तर 9 6 1 4ला जर 11ने भाग दिला तर कंप्लीट भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर दोन संख्येतील फरक 160 आहे. त्या दोन संख्येतील गुणोत्तर 5/3 आहे. तर त्या दोन संख्येचा गुणाकार किती. आता दोन संख्येचं गुणोत्तर किती आहे, 5x आणि 3x. याच्यातला फरक कितीचा आहे म्हणते, त्या दोन संख्येतील फरक 160चा आहे. म्हणजेच 2x बरोबर 160 म्हणजे x बरोबर किती होईल 80. x बरोबर 80. आता या दोन संख्येतील फरक हे 80 आहे. मग आता x ची किंमत 80 आहे म्हणजे 5x बरोबर 5 गुणिला 80 हे झाले 400 आणि 3 गुणिला x म्हणजे 3 गुणिला 80 म्हणजेच किती झाले 240. यामधील फरक कितीचा आहे 160चा आहे. आणि या दोन संख्येचा गुणाकार किती म्हणते म्हणजे 400 गुणिला 240 म्हणजे 24 चोक 96. किती झिरो आले 3 0 1 2 3 म्हणजे 96,000 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 उत्तर. तर अशा पद्धतीने आज आपण जे काही कठीण गणित होते या संपूर्ण गणिताचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे गणित विचारले जातात. तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये आता काठिण्य पातळी बरीच वाढत आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त कठीण गणिताचा सराव करावा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे गणित विचारले जातात. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा मित्रांनो. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.